नमस्कार, जय महाराष्ट्र। तर जेवढ्याही योजनांसाठी आपल्याला डीबीटी लागतं, म्हणजेच डीबीटी आणि केवायसी, आपलं अकाउंट डीबीटीशी लिंक करावं लागतं आणि आपल्याला केवायसी करावी लागते। तर त्या संदर्भामध्ये आज बोलणार आहे। बऱ्याच महिलांनी प्रश्न विचारला होता मला की ताई, डीबीटी म्हणजे काय आहे आणि केवायसी म्हणजे काय आहे, आणि डीबीटी आणि केवायसी एकच आहे का, आणि आम्ही अकाउंटची केवायसी केलेली आहे, मग आम्हाला डीबीटी अकाउंट करणं गरजेचं आहे का। तर या संदर्भामध्ये आज उत्तर देणार आहे। हे सगळे तुमचेच प्रश्न मला आलेले आहेत, म्हणून आज हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर नक्की नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर जरूर करा, जेणेकरून जे प्रश्न तुम्हाला पडलेले आहेत तेच प्रश्न इतरही महिलांना असू शकतात ना। किंवा तुम्हाला असं वाटलं की माझा व्हिडिओ तुमच्या कामाचा नाही, तर असू शकतं की दुसऱ्यांच्या कामाचा असेल, तर त्यांच्यापर्यंत नक्कीच आपला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। तर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे आपला तो असा आहे की समजा आता तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत नसाल, पण तुम्हाला अकाउंट केवायसी तर करावंच लागणार आहे। त्यामुळे आपला हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच असणार आहे। जे लोक योजनांचा लाभ घेत असतील त्यांच्यासाठी पण आहे, जे लोक कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीत पण एक पोस्टाचं अकाउंट वापरतायत किंवा बँकेचं अकाउंट वापरतायत, बरोबर। तर त्या संदर्भामध्ये आपला आज व्हिडिओ आहे। तर महत्त्वाचा प्रश्न जो आहे की ताई, आम्ही केवायसी केलेली आहे, मग अकाउंट डीबीटीशी लिंक करावं लागणार आहे का। तर सगळ्यात अगोदर केवायसीचं उत्तर देणार आहे तुम्हाला। केवायसी जी आहे ती आपल्या सर्वांनाच करावी लागते। म्हणजे समजा आता मी आहे, मी कुठल्याही योजनांचा लाभ घेत नाही सध्या तरी, पण तरी सुद्धा मी माझं अकाउंट हे केवायसीची लिंक केलेलं आहे। माझ्या मोबाईल नंबरशी माझं अकाउंट लिंक आहे। आता सगळ्यात अगोदर जाणून घेऊया की मोबाईल नंबरशी अकाउंट का लिंक पाहिजे। तर बघा, आपल्या अकाउंटमध्ये कुठल्याही माध्यमातून जर आपल्या अकाउंटला पैसे क्रेडिट झाले किंवा आपल्या अकाउंटवरून पैसे डेबिट झाले, तर आपला मोबाईल नंबर त्या ठिकाणी लिंक असलं खूप गरजेचं आहे। जो कुठला मी मोबाईल नंबर वापरते तो माझा पर्सनल नंबर त्या ठिकाणी अकाउंटमध्ये लिंक असणं आवश्यक आहे। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर एक फॉर्म भरून द्यायचा असतो। तो फॉर्म भरून दिल्यानंतर तुमचं जे अकाउंट आहे ते तुमच्या मोबाईलशी संलग्न होतं। आणि आता हे अकाउंट संलग्न असल्यानंतर काय होतं, तर जेव्हाही आपल्या अकाउंटमधून, जसं मगाशी सांगितलं की जेव्हाही आपल्या अकाउंटमधून पैसे डेबिट होतात किंवा आपल्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट होतात, म्हणजेच आपल्या अकाउंटमध्ये जेव्हाही पैसे येतात किंवा आपल्या अकाउंटमधून पैसे जेव्हाही जातात, त्यावेळेस आपल्या अकाउंटमधून ही सगळी प्रोसेस होत आहे असा आपल्याला टेक्स्ट मेसेज येतो। माझ्या अकाउंटमधून जर पैसे डेबिट झाले असेल तरी मला बँकेकडून मेसेज येतो माझ्या मोबाईल नंबरवर। माझ्या अकाउंटमध्ये जर पैसे आले असतील तरी सुद्धा मला बँकेकडून मेसेज येतो की माझ्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत। तर ह्याच्यासाठी आपल्याला आपला मोबाईल नंबर लिंक करणं खूप आवश्यक आहे। बऱ्याच महिलांचा असाही प्रश्न होता की ताई, आम्हाला मेसेज येत नाही बँकेकडून, आमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले तरी सुद्धा। तर आता तुम्ही काय करा, जर तुम्हाला मेसेज येत नसेल, तुमचं अकाउंट पोस्ट ऑफिसमध्ये असू द्या, तुमचं अकाउंट कुठल्याही बँकेत असू द्या, तिथं जर सर्व ऑनलाईन सुविधा उपलब्ध असतील त्या ठिकाणी, तर तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी लिंक करणं अनिवार्य आहे, जेणेकरून तुम्हाला टेक्स्ट मेसेज यायला सुरुवात होईल। तर ही पहिला जो प्रश्न होता की मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे का आणि आम्हाला टेक्स्ट मेसेज येत नाही, तर ह्याचं उत्तर हे होतं। आता दुसरा प्रश्न घेऊया आपण की केवायसी लिंक असणं, केवायसी करणं गरजेचं आहे का। हो, अगदी केवायसी तुम्हाला करावंच लागतं, जरी तुम्ही कुठल्या योजनांचा लाभ घेत नसाल आणि तुम्ही जर एखाद्या बँकेचं अकाउंट वापरताय, तुम्ही पोस्टाचं अकाउंट वापरताय, त्या ठिकाणी त्या बँकेला, त्या पोस्टाला जर IFSC कोड आहे, तिथं सगळ्या सुविधा ऑनलाईन आहेत, त्या बँकेचा ऍप आहे, सर्व काही आहे, तर तुम्हाला केवायसी करणं खूप आवश्यक आहे। तरच तुम्ही तुमच्या अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर करू शकता। जसं आता आपण गुगल पे वापरतो, फोन पे वापरतो, ऑनलाईन सगळे सुविधा आता आलेल्या आहेत। जर तुम्हाला बँकेच्या कुठल्याही ऑनलाईन सुविधांचा वापर करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या अकाउंटचं केवायसी करणं अनिवार्य आहे आणि करावंच लागतं। आता केवायसी करण्यासाठी काय लागणार आहे आपल्याला, तर केवायसी करण्यासाठी आपल्याला बँकेत जायचं आहे, आपलं आधार कार्ड द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं हे केवायसी दोन्ही एकत्र करू शकता। एक फॉर्म भरून द्यायचा त्या ठिकाणी, तो फॉर्म भरून दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना सांगायचं की आम्हाला केवायसी आणि माझा नंबर जो आहे तो बँकेशी संलग्न करायचा आहे, म्हणजे बँकेला जोडायचा आहे। तर ते सर्व करून देतात। तिथं एक फॉर्म भरून दिल्यानंतर ही प्रोसेस सर्व होते, म्हणजेच तुमचं अकाउंट हे केवायसी झालं। आता हा जो भाग होता केवायसीचा, हा टोटली वेगळा होता, जो मी सांगितला मोबाईल नंबरचा वेगळा आहे आणि केवायसीचं वेगळं आहे। आलं का लक्षात। इथं काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा ह्याच्यासाठी, मग तुम्हाला परत त्याच्यावरती मी व्हिडिओ शेअर करेल जर तुम्हाला समजलं नसेल।
आलं लक्षात. आता दुसरा जो मुद्दा आहे की ताई अकाउंट डीबीटीशी लिंक असणं आवश्यक आहे का आणि डीबीटी अकाउंट करणं अनिवार्य आहे का आणि डीबीटी म्हणजे काय. तर ह्या 3 प्रश्नांची उत्तर आता एकत्रच देणार आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला समजेल. तर पहिलं, जर तुम्ही कुठल्याही योजनांचा लाभ घेत असाल राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या, तर तुम्हाला तुमचं अकाउंट डीबीटीशी लिंक करणं अगदी आवश्यक आहे, अनिवार्य आहे. आता अकाउंट डीबीटीशी लिंक कसं करायचं आहे, तर तुम्ही बँकेत जाऊन हे करू शकता. बरेच लोक सांगतात की तुम्ही ऑनलाईन करा, पण बऱ्याच महिलांना हे ऑनलाईन जमत नाही, बरोबर ना. आपल्या बऱ्याच नागरिकांना ऑनलाईन सुविधांचा एवढं काही समज नाही, एवढी काही माहिती नाही. त्यामुळं मी तुम्हाला सरळ सरळ सांगेन की सरळ बँकेत जा आणि बँकेत जाऊन आधार सीडिंग करून घ्या, तुमचा अकाउंट डीबीटीशी लिंक करून घ्या. आता डीबीटी म्हणजे काय आहे तुम्हाला सांगणार आहे. डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकारकडून तुमच्या अकाउंटमध्ये. आता डीबीटी म्हणजे डायरेक्ट म्हणजे काय, डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये सरकार जो काही लाभ देत आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये येत आहे, त्यालाच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं म्हणतात. म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट जे काही योजनांच्या अंतर्गत तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे ते सरकारकडून तुमच्या अकाउंटला डायरेक्ट येणार आहे. म्हणजे तिथे मध्यस्थी मी सुद्धा नाहीये, सध्या कोणीच नाही. मी एवढी तुम्हाला माहिती देते, पण मी मध्यस्थी नाही, मी फक्त माहिती सांगण्यासाठी आहे. पण तुम्हाला जे काही तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होतात योजनांच्या माध्यमातून, तिथं मी कुठंच नाही. किंवा इतरही जे लोक तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करत असतील तुमच्या वेगळ्या वेगळ्या विभागामधून, तेही लोक कुठेही इथं कनेक्ट नाही. त्यांचं काम आहे, त्यांच्याकडे जो काही निधी आहे तो ट्रान्सफर केला जातो जिल्ह्यावाईज, शहरावाईज, विभागावाईज, आणि ते लोक बँकेला ट्रान्सफर करून बँक तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवते. जसं आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपल्याला 1500 रुपये देणं अनिवार्य आहे. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आता हे 1500 रुपये मिळवून देण्यासाठी कितीतरी लोक काम करत आहेत. जसं मी काम करत आहे, अजूनही बरेचसे लोक काम करत आहेत, सरकार पण काम करत आहे. सगळे लोक ह्या योजनांशी, बरेच लोक ह्या योजनेवर काम करत आहेत, बरोबर ना. पण ह्या लोकांना ह्या योजनेच्या माध्यमातून तुमच्या त्या 1500 रुपये मधून एकही रुपया मिळत नाही, बरोबर आहे, मान्य आहे ना हे तुम्हाला. तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट ते 1500 रुपये येतात. म्हणजे आम्ही जेवढेही लोक ह्या योजनेवर काम करतोय ते कुठेच आता सध्या इन्व्हॉल्व नाहीत. म्हणजेच काय, तर डायरेक्ट बेनिफिट तुम्हाला सरकारकडून 1500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे, त्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं म्हणतात, म्हणजेच डीबीटी असं म्हणतात. तर शॉर्ट फॉर्म जो आहे तो डीबीटी आहे. आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे ह्याचा डीबीटीचा फुल फॉर्म डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असा आहे. आलं लक्षात. ह्याला डीबीटी म्हणतात. म्हणून तुम्हाला डीबीटी अकाउंट करणं अनिवार्य आहे. तुम्ही कुठल्याही योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला तुमचं अकाउंट डीबीटीशी लिंक करावंच लागतं. त्याशिवाय जोपर्यंत अकाउंट डीबीटीशी लिंक करणार नाही, तुम्हाला ह्या योजनेचे पैसे, काय कुठल्याच योजनेचे पैसे येणार नाहीत, राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या. आलं लक्षात. हा टोटल मुद्दा डीबीटीचा क्लिअर झाला. आता दुसरा मुद्दा, ताई डीबीटी म्हणजे काय आहे आणि ते कसं करायचं आहे. तर डीबीटी म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकारकडून. ह्या 2 प्रश्नांची उत्तरं एकत्र दिली. आता तिसरा प्रश्न, डीबीटी कसं करायचं आहे. डीबीटी कसं करायचं आहे, मी जसं सांगितलं, बँकेत जा आणि डीबीटी करा. म्हणजेच काय, डीबीटीचा एक फॉर्म असतो, तो फॉर्म भरायचा, त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड द्यायचं, तुमचा पासपोर्ट साईज फोटो द्यायचा, त्या ठिकाणी ती सर्व माहिती जी फॉर्म मध्ये विचारली असेल ती सर्व माहिती भरायची. त्यांना सांगायचं आम्हाला योजनेच्या अंतर्गत लाभ घ्यायचा आहे, म्हणून आम्हाला आमचं अकाउंट डीबीटीशी लिंक करायचं आहे. आलं लक्षात. आधार सीडिंग करायचं आहे, बरोबर. आधार सीडिंग आणि डीबीटी म्हणजे एकच आहे, त्याला फक्त वेगळी नावं दिलेली आहेत, फक्त एवढंच आहे. आता ते आधार सीडिंग केल्यानंतर किंवा डीबीटी केल्यानंतर काय होतं, आता पहिले डीबीटी काय कसं करायचं ते आपण जाणून घेऊ, बाकीचं पुढे सांगते. तर डीबीटी झालं. आता हे तुम्ही फॉर्म वगैरे भरून दिला, त्यानंतर तिथं थंब द्यायचा, तुमचा बायोमेट्रिक करायचं, तुमच्या अंगठ्याचं बायोमेट्रिक झाल्यानंतर तिथं तुमच्या मोबाईल नंबरवर, जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला असेल तिथं त्यावेळेस लिंक करण्यासाठी, त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला बँकेकडून मेसेज येतो की तुमचं अकाउंट डीबीटीशी लिंक झालेलं आहे असं. म्हणजेच तुमचं अकाउंट डीबीटीशी लिंक म्हणजेच आधार सीडिंग झालेलं आहे ह्याचं कन्फर्म होतं. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा तुमचं अकाउंट तुम्ही डीबीटीशी लिंक करता, तुम्ही जेव्हा आधार सीडिंग करता, त्याच्यानंतर ही प्रोसेस पूर्ण झाली, पूर्ण ऍक्टिव्ह झाली, त्याच्यानंतर सरकार सुद्धा तुमच्या अकाउंटला सरकारकडून डीबीटी लावतं. आलं लक्षात. तुम्ही कुठल्याही योजनांचा लाभ घेत असाल तर एक डीबीटी तुमच्या बँकेकडून होते, एक डीबीटी आहे ती सरकारकडून होते. म्हणजेच आधार सीडिंग एक सरकारकडून होतं आणि एक बँकेकडून होतं, आणि ह्या दोघांचं झाल्यानंतरच तुमच्या अकाउंटला पैसे येतात. आलं लक्षात. आता इथं एवढ्या ह्याच्यामध्ये ना तुम्हाला कुठंही डाऊट असेल, तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्की मला कमेंट करा,
मी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या किंवा लाईव्हच्या माध्यमातून देते. आता आज लाईव्ह ह्याच्यासाठीच घेतले नाही, कारण काही सविस्तर मुद्दा समजावून सांगणं तुम्हाला खूप गरजेचं होतं, म्हणून ह्या विषयावर लाईव्ह घेतली नाही आणि सविस्तर व्हिडिओ शेअर केलाय. नक्की आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्याच नागरिकांसाठी उपयोगाचा आहे, ज्यांना समजत नाही आधार सीडिंग, डीबीटी, केवायसी आणि मोबाईल नंबर काय आहे. ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं एकत्रच दिलेली आहेत. सविस्तर माहिती दिली आहे, नक्कीच तुम्हाला समजलं असेल. जसं बोलले ह्याच्यात समजलं नसेल तर मला कमेंट करा, परत ह्याच्यावर अजून एकदा व्हिडिओ शेअर करेल मी जर समजलं नसेल. तसं तर मी सविस्तर सांगितले. तर डीबीटी म्हणजे काय, तर डायरेक्ट बेनिफिट सरकारकडून तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर, त्याला डीबीटी म्हणतात. केवायसीचा मुद्दा वेगळा आहे, केवायसीचा फॉर्म वेगळा भरायचा, मोबाईल नंबर वेगळा आहे. मोबाईल नंबर आणि केवायसी तुम्ही एकत्र करू शकता, एकच फॉर्म भरून देऊ शकता. आणि डीबीटीचा फॉर्म वेगळा आहे, तिथे तुम्हाला आधार सीडिंग करावं लागतं, तुमच्या अंगठ्याचं बायोमेट्रिक करावं लागतं, त्यानंतरच तुमच्या अकाउंटमध्ये सरकारकडून पैसे येणार आहेत. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, बऱ्याच महिला म्हणतात की पैसे येत नाही, तर हेच आधार सीडिंग आणि हेच डीबीटी तुमच्या बँकेला ऍक्टिव्ह आहे का एकदा चेक करून घ्या आणि नक्की मला मेसेज करा की तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला. मला एक मात्र या ठिकाणी नक्की सांगणार आहे की तुम्ही कमेंट केल्यानं मला चांगलं वाटतं. मला असं वाटतं की तुम्हाला काहीतरी समजलेलं आहे, किंवा तुम्हाला काही समजलं नसेल तरी तुम्ही मला कमेंट केला तरी मला चांगलं वाटतं की चला आपल्याला काहीतरी वेगळं शिकायला मिळालं. मी सांगितलेल्या माहितीमध्ये वेगळा प्रश्न मला आला तर मला त्याच्यावर उत्तर द्यायला अजून आवडेल. नक्कीच तुमच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला मला आवडतं, कारण मला तुमच्या प्रश्नांमधूनच मला सुद्धा खूप काही शिकायला मिळतं. मला आज डीबीटी केवायसी किंवा जे काही आहे ते तुम्ही मला विचारल्यावरच मी पण शिकले. मी पण देव नाहीये, बरोबर ना. तुम्ही जेव्हा मला प्रश्न विचारता मलाही खूप सारं काही शिकायला मिळतं जेव्हा मी ह्या वेगळ्या वेगळ्या माध्यमातून माहिती घेते. तर नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा जर चॅनलवरती नवीन असाल तर. आणि शेअर का करा म्हणतेय, कारण मला एवढी मदत तुमच्याकडनं नक्कीच अपेक्षित आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की शेअर करू शकता, तुम्ही कुठल्याही सोशल मीडियावर असाल, आणि हीच माहिती इतर महिलांना सुद्धा किंवा इतर नागरिकांना सुद्धा आवश्यक असणार आहे, कारण मी जे माहिती सांगतेय ते अशा पद्धतीने माहिती सांगणारे लोक खूप कमी आहेत, बरोबर ना. तर नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जेवढ्याही लाडक्या बहिणी कुठल्याही योजनांचा लाभ घेत असतील त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, आणि मी तुमच्याच माध्यमातून पोहोचू शकणार आहे, कारण तुम्ही एक माझं माध्यम, जसं मी तुमचं माध्यम आहे माहिती सांगायला, तसंच माझ्या लिंक शेअर करायला तुम्ही माझं माध्यम आहात, आणि एवढी मदत तुम्ही मला नक्कीच करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या काहीही कमेंट असतील तर नक्की कमेंट करा.